नाशिक महानगरपालिका शिक्षण विभाग माननीय शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची आढावा बैठक दिनांक 13/6/2025 आज दिनांक 13 जून 2025 रोजी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री माननीय नामदार श्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागात आढावा बैठक पार पडली। मनपाच्या स्थायी सभागृहात माननीय मंत्री महोदयांच्या समवेत शिक्षक आमदार माननीय श्री किशोरभाऊ दराडे, माननीय अजय बोरस्ते, माननीय विजय करंजकर, त्याप्रमाणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्रीमती करिश्मा नायर, श्री प्रदीप चौधरी, शहर नाशिक शिक्षण विभागाचे उपसंचालक डॉक्टर बी चव्हाण यांच्या समवेत सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते। शिक्षण विभागाच्या प्रशासनाधिकारी डॉक्टर स्मिता चौधरी यांनी स्लाइड शोद्वारे मनपा शिक्षण विभागाच्या सर्व योजनांचा आढावा घेतला। सद्यस्थितीत नाशिक महानगरपालिकेच्या 100 शाळांमधून 32,392 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। प्रशासनाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की CM श्री शाळा आणि PM श्री शाळा यामध्ये अनुक्रमे 10 आणि 2 शाळा प्रस्तावित करणार असल्याचं समजत आहे। मनपाच्या सर्व शाळांमध्ये शुद्ध पिण्याचं पाणी उपलब्ध असून 100 पैकी जवळपास 77 शाळांमध्ये पक्क्या भिंतींचं कंपाऊंड आहे, तर उर्वरित शाळांमध्ये काही ठिकाणी काम चालू आहे। सर्व शाळांमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे असून त्यामध्ये पाण्याची पुरेशी व्यवस्था उपलब्ध आहे। मागील आठवड्यात राजीव गांधी विद्यार्थी अपघात योजनेचे 2 प्रस्ताव योजना कार्यालयाला सादर केले। इयत्ता 5वी आणि 8वी मध्ये मनपाच्या शाळांमधून 7 विद्यार्थी तर खाजगी शाळांमधून 133 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत। आधार कार्ड अद्ययावत करण्याचं काम UDIS प्रणालीमध्ये जवळजवळ 94.48% एवढं पूर्ण झालं आहे। मागील वर्षी मनपाच्या सर्व शाळांमध्ये आरोग्य तपासणी झाली असून या तपासणीमध्ये काही विद्यार्थ्यांना हर्निया, हृदयरोग, दातांच्या समस्या, त्वचारोग यासारख्या उपचारांची गरज होती। त्यासाठी त्यांना मोफत उपचार करण्यात आले आहेत। तसेच काही विद्यार्थ्यांवर मुंबईच्या इस्पितळात मोफत शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत। 5 मार्च 2025च्या शासन निर्णयानुसार 30 जून रोजी मनपाच्या सर्व शाळा निपुण घोषित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे। मागील वर्षी पोर्टलद्वारे हिंदी आणि उर्दू माध्यमाच्या रिक्त पदांवर भरती करण्यात आली आहे। 16 जून या शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व पदाधिकारी अधिकारी यांच्या भेटीचं नियोजन करण्यात आले आणि यावर माननीय शालेय शिक्षण मंत्री यांनी असं सांगितलं आहे की राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री, आमदार, खासदार हे स्वतः शाळांमध्ये उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत। त्याप्रमाणेच नाशिक महानगरपालिकेचे शिक्षण विभागाचे नियोजन करण्यास माननीय मंत्र्यांनी आदेशित केले होते। तत्पूर्वी विद्यार्थ्यांना शालेय गणवेश आणि पाठ्यपुस्तके यांचे वाटप होणं आवश्यक आहे असंही सांगितलं आहे। महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण तारांगण प्रकल्प हा नाशिकमधील अतिशय मोठा प्रकल्प असून त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या सहली आयोजित कराव्यात। तसेच नाशिक महानगरपालिकेचे आयडॉल शिक्षक आहेत, त्यांचे सर्व शिक्षकांच्या बरोबर बैठक आयोजित करून घ्यावी, जेणेकरून इतर शिक्षक त्यांचे अनुकरण करतील। महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त शाळांना वारंवार भेट देऊन गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे। यावेळी मंत्र्यांनी मागील 5 वर्षांच्या शाळा, विद्यार्थी संख्या, शिक्षक संख्या यांचा आढावा घेतला। शिक्षण विभागातील घसरलेली पटसंख्या यावरून माननीय मंत्री यांनी नाराजी व्यक्त केली। त्यासाठी शासकीय योजनांची माहिती पालकांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, यासाठी प्रयत्न करा। शाळांना काही सुविधांची गरज असेल तर त्यासाठी शासकीय योजना, CSR फंड, माजी विद्यार्थ्यांची मदत घेणे यासारख्या उपाययोजना करण्याचं आवाहन केले। यावेळी त्यांनी कोल्हापूर महानगरपालिका, धाराशिव जिल्हा परिषद आणि बाबळेवाडीची शाळा यासारख्या आदर्श शाळांची उदाहरणे दिली आहेत। विद्यार्थ्यांच्या सहली नाविन्यपूर्ण ठिकाणी जसे शेती, उद्योगधंदे, फाळके स्मारक या ठिकाणी आयोजित करण्याचे निर्देश दिले। राज्याचे शालेय शिक्षण विभागाचे 365 दिवसांचे कॅलेंडर येत्या काळात तयार होणार आहे असं माननीय मंत्र्यांनी सांगितलं आहे। नाशिक महानगरपालिकेच्या